वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल वाढवून किती रुपये केले आहे? टू विच अमाउंट और अप टू विच अमाउंट सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज इन्क्रीज द ऑथराइज कॅपिटल ऑफ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया? द आन्सर इज अप टू 21,000 करोड. उत्तर आहे 21,000 करोड. द गव्हर्नमेंट हॅज इन्क्रीज द ऑथोराइज कॅपिटल ऑफ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया फ्रॉम ₹10,000 करोड to ₹21,000 crore to enhance the operational capabilities and fulfill its mandate effectively. The Food Corporation of India was set up under the Food Corporations Act 1964 in order to fulfill following objectives of the food policy. The first objective is effective price support operation for safeguarding the interest of the farmers. Second, distribution of food grains throughout the country for public distribution system and maintaining satisfactory level of operational and buffer stocks of food grains to ensure national food security. Since its inception, Food Corporation of India has played a significant role in India's success in transforming the crisis management oriented food security into stable security system. केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत भागभांडवल वाढवून ते 10,000 कोटीवरून 21,000 कोटी केले आहे. या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय अन्न महामंडळाची जी स्थापना आहे ती 1964च्या कायद्यानुसार 14 जानेवारी 1965ला झाली. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे अन्न महामंडळाचे काही महत्त्वाचे उद्देश आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा उद्देश आहे जो इफेक्टिव्ह प्राईस जी आहे, योग्य ती किंमत सपोर्ट ऑपरेशन आणि सेफगार्डिंगसाठी हे द्यायला पाहिजे. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ती किंमत देणे हे याचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अन्नधान्यांना योग्य ती किंमत देणे. त्यानंतर हे जे अन्नधान्य आहे त्याचं योग्य प्रकारे पूर्ण देशामध्ये वितरण करणे, जेणेकरून आपले सार्वजनिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे, ज्याला आपण सार्वजनिक अन्नधान्य दुकाने जे म्हणतो आपण, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, यांच्यामधून सर्वांपर्यंत योग्य त्या किमतीमध्ये अन्न पुरवणे आणि या अन्नाचा स्टॉक्स करून ठेवणे आणि त्याची योग्य ती निगा राखणे हे काम आहे. हे ऑब्जेक्टिव्ह आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचं. पुढचा प्रश्न आहे, कविता चौधरी यांचे अलीकडेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? रिसेंटली कविता चौधरी पास अवे. शी वॉज असोसिएटेड विथ विच फील्ड? शी वॉज असोसिएटेड विथ आर्ट बॅकग्राऊंड. शी वॉज ॲक्ट्रेस. त्या कलाक्षेत्राशी संबंधित होत्या. त्या अभिनेत्री होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री व निर्मात्या कविता चौधरी यांचे निधन झाले आहे. 15 फेब्रुवारीला त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. कविता यांनी अभिनयसृष्टीत आतापर्यंत अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. दूरदर्शनच्या उडान व योर ऑनर या टीव्ही मालिकांची निर्मिती करून त्यांनी मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली होती. कविता चौधरी पास अवे ऑन 15 February ड्यू टू कार्डियक अटॅक. शी died at the age of 67. She produced some serials on Doordarshan like Udan and Your Honor. She also played a role of IPS officer Kavita Singh in serial Udan. कविता चौधरी यांना 1989मध्ये प्रसारित झालेल्या उडान मालिकेमधून खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्यांनी IPS अधिकारी कल्याणी सिंग यांची भूमिका साकारली होती. या मालिकेचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. शी ऑल्सो रिटन and directed
द सिरियल उडान इन 1989. ही मालिका त्यांची बहीण कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या जीवनावर आधारित होती. उडान सिरियल वॉज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ IPS कांचन चौधरी भट्टाचार्य. कांचन चौधरी भट्टाचार्य वॉज अ सिस्टर ऑफ कविता चौधरी, ज्या किरण बेदीनंतर दुसऱ्या महिला IPS अधिकारी बनल्या होत्या. कांचन चौधरी भट्टाचार्य वॉज सेकंड IPS वुमेन ऑफिसर इन इंडिया आफ्टर किरण बेदी. मालिकेबरोबर कविता यांनी अनेक जाहिरातींमध्येही काम केले होते. 1980 व 90च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या डिटर्जंट उत्पादन असलेल्या सर्फच्या जाहिरातीमध्ये त्यांनी ललिताजी हे पात्र साकारले होते. तुम्हाला आठवत असेल तर ती ॲडव्हर्टाईज तुम्ही आजही यूट्यूबला बघू शकता. सर्फची ॲडव्हर्टाईज जी 80-90च्या दशकात आली होती, त्यामध्ये ललिताजी हे जे पात्र आहे हे कविता चौधरी यांनी केलं होतं. शी ऑल्सो प्लेड अ रोल इन व्हेरियस ॲडव्हर्टाइजमेंट इन 80s and 90s. शी प्लेड अ रोल ऑफ ललिताजी इन द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ डिटर्जंट सर्फ एक्सल. पुढचा प्रश्न आहे, माईक प्रॉक्टर वॉज असोसिएटेड विथ विच फील्ड. माईक प्रॉक्टर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. रिसेंटली माईक प्रॉक्टर पास अवे, दॅट्स वाय वी हॅव टेकन दिस क्वेश्चन हिअर. अलीकडेच माईक प्रॉक्टर यांचे निधन झाले आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. माईक प्रॉक्टर वॉज असोसिएटेड विथ क्रिकेट. ही वॉज साऊथ आफ्रिकन क्रिकेटर. माईक प्रॉक्टर हे क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. ते साऊथ आफ्रिकेचे खेळाडू होते. माईक प्रॉक्टर, अ फिअरसम पेसर अँड पॉवरफुल बॅटर whose cricket career was restricted by an international ban on South Africa because of apartheid, has died. He was 77. माईक प्रॉक्टर यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. ते साऊथ आफ्रिकेचे खेळाडू राहिले आहेत. त्यांनी वर्णद्वेषानंतर, अपार्थाईड म्हणजे वर्णद्वेषामुळे साऊथ आफ्रिका क्रिकेटवर जे रेस्ट्रिक्शन्स लावण्यात आले, तर त्यामध्ये माईक प्रॉक्टर होते. प्रॉक्टर वॉज द फर्स्ट मॅन टू कोच हिज कंट्री आफ्टर द पोस्ट अपार्थाईड रिटर्न टू इंटरनॅशनल क्रिकेट फॉर साऊथ आफ्रिका. प्रॉक्टर हे पहिले असे व्यक्ती होते त्यांच्या देशाला प्रशिक्षण देणारे, क्रिकेटला प्रशिक्षण देणारे, जे पोस्ट अपार्थाईड म्हणजे वर्णभेदानंतर त्यांनी पहिल्यांदा इंटरनॅशनल क्रिकेट साऊथ आफ्रिकासाठी कोच म्हणून त्यांनी काम केले होते. ही हॅड बीन कन्सिडर वन ऑफ द मोस्ट गिफ्टेड प्लेयर्स ऑफ हिज जनरेशन, बट वॉज रेस्ट्रिक्टेड टू जस्ट 7 टेस्ट अपीअरन्सेस, where he took 41 wickets at an average of just 15 due to South Africa's political isolation. त्या काळचे त्यांना सर्वात मौल्यवान खेळाडू मानण्यात आले. त्यांच्या पिढीतील सर्वात मौल्यवान खेळाडू त्यांना मानण्यात आले होते. त्यांनी 7 टेस्टमध्ये 15च्या सरासरीने 41 विकेट घेतल्या होत्या. माईक प्रॉक्टर यांच्याबद्दल आणखी माहिती इथे दिली आहे, तुम्ही ही वाचू शकता पॉज करून. माईक प्रॉक्टरबद्दल पूर्ण माहिती आहे. पुढचा प्रश्न आहे, विच इज द बिगेस्ट विन बाय रन्स इन इंडियन टेस्ट क्रिकेट. भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांनी मिळवलेला विजय कोणता आहे. तर हा विजय आहे 434 धावांनी मिळवलेला. इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये जी टेस्ट मॅच, 5 टेस्ट मॅच सुरू आहेत, त्यापैकी 3ऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने ही कामगिरी केली आहे. इंडिया डिफिटेड इंग्लंड बाय 434 रन्स टू रजिस्टर देअर बिगेस्ट इवर टेस्ट विन. बेन स्टोक्स टीम बंडल्ड आउट फॉर जस्ट 121 इन परस्यूट ऑफ 557. ओपनर यशस्वी जयस्वाल अनबिटन 214 सेटअप द विक्ट्री. भारताने इंग्लंडला 434 धावांनी हरवून कसोटी क्रिकेटमधील भारताकडून हे सर्वात मोठा असा विजय आहे. सर्वाधिक धाव फरकाने हा विजय आपल्या नावी भारताने केला आहे, 434 धावांनी.
बेन स्टोक्सची जी टीम आहे इंग्लंडची ते 122 धावांवरच गारद झाली, जेव्हा की त्यांना 557 रनची म्हणजे धावांची आवश्यकता होती. यामध्ये यशस्वी जयस्वाल या आपल्या भारतीय खेळाडूने 214 रनची कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वाल याचा उल्लेख झाला आहे, तर यशस्वी जयस्वाल यांना यावर्षी 2 पुरस्कार जे मिळाले ते आपण बघणे गरजेचे आहे. पहिला पुरस्कार यशस्वी जयस्वाल यांना मिळाला तो दिलीप सरदेसाई अवॉर्ड मोस्ट रन्स इन टेस्ट क्रिकेट. हा पुरस्कार त्यांना 2022-23 या वर्षाकरता मिळाला. यशस्वी जयस्वाल रिसीव्ड दिलीप सरदेसाई अवॉर्ड मोस्ट रन्स इन टेस्ट क्रिकेट फॉर इयर 2022-23 और सीझन 2022-23. त्यानंतर दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट विकेट इन टेस्ट क्रिकेट कोणाला मिळाला तो आपण बघूया. तर दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट विकेट्स इन टेस्ट क्रिकेट हा पुरस्कार 2022-23 या हंगामाकरता रविचंद्रन अश्विन यांना मिळाला आहे. रविचंद्रन अश्विन यांनी अलीकडेच आपला टेस्ट क्रिकेटमधला 500वा बळी घेतला आहे आणि हा भारत विरुद्ध इंग्लंड या टेस्ट मॅचेसमध्येच त्यांनी घेतला आहे. रविचंद्रन अश्विन रिसीव्ड दिलीप सरदेसाई अवॉर्ड फॉर हायेस्ट विकेट्स इन टेस्ट क्रिकेट फॉर सीझन 2022-23. रविचंद्रन अश्विन रिसीव्ड दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट विकेट्स इन टेस्ट क्रिकेट फॉर सीझन 2022-23. यशस्वी जयस्वाल यांना आणखी एक पुरस्कार मिळाला आहे, तो आहे बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मेन 2022-23. 2022-23चा बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मेन हा पुरस्कार यशस्वी जयस्वाल यांना मिळाला आहे. 2019-20 साली किंवा 2019-20 सालाचा बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मेन हा पुरस्कार मयंक अग्रवाल यांना मिळाला. 2020-21 या वर्षाकरता बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मेन हा पुरस्कार अक्षर पटेल यांना मिळाला. तर 2021-22 करता बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मेन हा पुरस्कार श्रेयस अय्यर यांना मिळाला. बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू विमेन पुरस्कार आपण बघूया. 2019-20 करता बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू विमेन हा पुरस्कार प्रिया पुनिया यांना मिळाला. त्यानंतर 2020-21 करता बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू विमेन हा पुरस्कार शेफाली वर्मा यांना मिळाला. त्यानंतर 2021-22 या सालाकरता बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू विमेन हा पुरस्कार सबिनेनी मेघना यांना मिळाला. तर 2022-23 या वर्षाकरता बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू विमेन हा पुरस्कार अमनजोत कौर यांना मिळाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.